नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला ओल्या शेंगांपासून खरडा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, हे तवा गरम करत ठेवलेला आहे। हा तवा आहे लोखंडाचा आणि आपल्या जे शेंगा असतात ना, बिंगोण्याच्या ओल्या शेंगा, त्यांना मी सोलून घेतलेला आहे। आणि एक वाटीच्या प्रमाणे एक वाटी गच्च भरून आहे। थोडेसे जास्त घेतल्या तरी पण चालतील, पण आपल्या ह्या मी एवढ्याच घेतलेल्या आहे सोलून। आता ह्यांना काय करायचं, पहिलं डाग पडसर आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे। असे डाग पडले पाहिजेत बघा, चांगले अशा थोड्या थोड्या वेळानं असं हलवत राहायचं असं चांगलं। जे चांगले भाजले का नाही की जे ह्याचं जे खरडा म्हणू शकता तुम्ही, ठेचा म्हणू शकता, खूप चविष्ट लागतो। तर ह्याला अजून 1 मिनिटभर आपण भाजून घेऊया। मस्त असं बघा भाजले गेलेले आहेत शेंगदाणे, सगळ्या बाजूनं चांगले भाजून घ्यायचे एकसारखे असे। पण आपण कसं सुकलेल्या शेंगदाण्याचं पण करतो ना, आता ओल्या शेंगदाण्याचं पण एकदा करून बघा, खूप चविष्ट लागतं। ह्याला मी आता काढून घेते। सगळं शेंगदाणे मी काढून घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये मिरच्या टाकून घेते। ह्या आपल्या हिरव्या मिरच्या असतात का नाही, ते लाल झालेल्या मिरच्या ह्या 4 घेतलेल्या आहेत आणि ह्या 4 आहेत। एका मिरचीचे मी 2 तुकडे करून घेतलेले आहेत। तुमच्या तिखटाप्रमाणे घ्या। हे पण आपण हलकंसं भाजायचे, पण त्यामध्ये टाकायचे आपल्याला लसूण थोडासा मी ह्याच्यामध्ये जास्त टाकणार आहे। आता हे डाग पडसर आपण भाजून घेऊया। मिरच्या आणि लसूण पण बघा आपला चांगला भाजलेला आहे। आता ह्याला काय करणार आहे माहिती आहे का, एक छोट्या आकाराचा चमचा जिरं घेतलेला आहे, ते पण ह्याच्यामध्ये आपल्याला हलकंसं भाजायचे, जास्त भाजायची गरज नाही, हलकंसं भाजायचं आणि लगेच काढून घ्यायचं। त्याच तव्यामध्ये बघा मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि एक मीडियम आकाराचा कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा भाजतो आपला, तोवर आपण ही मिरची, लसूण आणि जिरं बारीक करून घेऊया। लसूण, हिरवी मिरची आणि जिरं मी असं बारीक करून घेतले। आता ह्याच्यामध्ये शेंगदाणे टाकणार आहे, त्यात टाकायचं आपल्याला आत्ता चवीप्रमाणे मीठ आणि त्यात टाकणार आहे कोथिंबीर आणि ही एकदाच फिरवून घेणार आहे। फिरवून घेतलेलं आहे, बंद चालू करून 2 वेळा करायचं, कारण एकदा जर केलं ना तर जास्त मोठं राहतं। आणि जर तुम्हाला मोठं जर आवडत असेल का नाही, तरी मग एकदाच केलं तरी चालेल। मी फक्त 2 वेळा बंद चालू केलेला आहे। कांदा आपला चांगला भाजलेला आहे बघा, गॅस एकदम बारीक करून मी भाजून घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये हे जे आपण बारीक करून घेतलं ना, हे टाकून घेते मी। काढून घेतलेला आहे बघा। गॅस करणार आहे आता परत मीडियम, कारण बारीक गॅसवर मी कांदा भाजून घेतला होता। आणि ह्याला काय करायचं माहिती आहे का, 2 ते 3 मिनटं आपल्याला ह्याला चांगलं परतून घ्यायचे। मीडियम गॅसवर 2 ते 3 मिनटं मी चांगलं परतून घेतलेलं आहे। आणि जर तुम्हाला एकदम फडफडीत असं सुक्क पाहिजे असेल का नाही, मोकळं, तर थोडंसं अजून परतायचं ह्याला। आणि जर ह्याच्यामध्ये जर तुम्हाला कांदा नसेल घालायचा ना, तरी नाही घातला तरी पण चालू शकते। कोथिंबीर पण तुम्हाला नसेल आवडत तर नाही टाकली तरी चालेल, आणि टाकली तरी पण चालेल। खूप छान असा हा ठेचा झालेला आहे, मस्त एकदम चविष्ट लागतो। असा करून बघा, पण थोडंसं कसं असं तिखट असावा असा। तर एकदा जरूर करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।